अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातून खरीप हंगामाच्या पेरणींना सुरुवात झाली आहे। मृग नक्षत्राला सुरुवात होऊनही अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत। मात्र तरीसुद्धा बळीराजा मोठ्या आशेने पुन्हा एकदा आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात सध्या खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे। शेतकरी मोठ्या उत्साहात आपल्या शेतात तूर, सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांची पेरणी करीत आहेत। यावर्षी कृषी विभागाने 15 जूनपासून पेरणी करण्याचे आवाहन केले होते आणि त्यानुसार शेतकरी पेरणी करीत आहेत। जून महिना हा खरीप हंगामातील पेरणीसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यात बहुतांश पेरण्या पूर्ण होतात। मात्र यंदा मृग नक्षत्र सुरू होऊनही अजूनही अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही। यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। जर लवकरच समाधानकारक पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे। 80% जवळपास पेरणी झालेली आहे। पहिले अगोदर पाणी आलं होतं, पाण्यानं मारली दडी। बरेच जणांच्या पेरण्या झाल्या, आता पाणी येईल का नाही येईल याचं काही हे नाही। बरेच काही वारू निघत आहे, काही निघत नाही आहे। जर पाणी आलं तर शेतकऱ्यावर दुबार म्हणजे फाशीचं संकट येते का काय सांगा। काही जण तर पाणी पाहिजे असे करून राहिले, पण पाण्याचे काही चान्सेस नाही। उन्मनसांचा दुनियाभराचा पारा वाढला। दुबार पेरणी म्हणजे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान, कारण यात त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाया जातो। यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत। आता देव भरोसे काम झाल्यासारखं वाटते। आभाळ येते, आभाळाच्या भरोशावर ते पाणी, आज पाणी उद्या पाणी नसं म्हणून एक थोडंफार आलं की मामूली आगमन होते आणि पाणी जास्त काही येत नाही आहे। तर पेरणीचं जर संकट आलं तर याच्यामध्ये आता काय होणार काय नाही। बऱ्याच जणांच्या पेरण्या आटोपलेल्या आहे। भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने खरीप हंगामाची सुरुवात केली आहे। आता त्यांना फक्त चांगल्या पावसाची आस लागली आहे। लवकरच चांगला पाऊस पडून त्यांची ही मेहनत सफल हो अशी आशा करूया।